तुमची फळबाग जुनी झाली आहे का? फळांचं उत्पादन घटले आहे आणि खर्च मात्र वाढत चाललाय. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आता जुन्या फळबागांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरकार देते घसघशीत अनुदान. चला जाणून घेऊया कसं ते. नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत जुन्या फळबागांचं पुनरुज्जीवन ही योजना राबवली जात आहे. यामध्ये आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, पेरू, आवळा आणि लिंबू यांसारख्या पिकांचा समावेश आहे. योजनेचे मुख्य फायदे आणि अनुदान. एकूण खर्च मापदंड 60,000 रुपये प्रति हेक्टर. सर्वसाधारण क्षेत्र खर्चाच्या 40% म्हणजे 24,000 रुपये अनुदान. अनुसूचित क्षेत्र एसटी 50% म्हणजे 30,000 रुपये अनुदान. क्षेत्र मर्यादा कमीत कमी 0.20 हेक्टर ते कमाल 2 हेक्टरपर्यंत लाभ घेता येईल. प्रत्येक फळझाडासाठी वयाची एक मर्यादा ठरवून दिली आहे, जसे की आंबा 20 ते 70 वर्षे, चिकू 25 ते 70 वर्षे, संत्रा लिंबू 10 ते 25 वर्षे, मोसंबी 10 ते 15 वर्षे, पेरू आवळा 15 ते 40 वर्षे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. तुम्हाला महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे. यावेळेस लॉटरीऐवजी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजे FCFS हे तत्त्व लागू करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. बागेत नेमकी काय कामे करायची? योजनेअंतर्गत तुम्हाला झाडांची छाटणी करणे, वाळलेल्या फांद्या काढणे, बांडगुळे काढणे, नवीन सुधारित जातींचे कलमीकरण म्हणजे टॉप वर्किंग करणे आणि एकात्मिक खत व कीड व्यवस्थापन करणे ही कामे करायची आहेत. निवड झाल्यावर 7 दिवसांच्या आत कागदपत्रे अपलोड करा. पूर्वसंमती मिळाल्यापासून 3 महिन्यात काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. तर वाट कसली बघताय? आजच आपल्या जवळच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा किंवा महाडीबीटीवर अर्ज करा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. जय जवान जय किसान.